मी नाही मला येते कॉफी. अरे तुझा टांगा पलटी करा बघा ना मॅचचा ठांग. चला सामन्याला सुरुवात होती इथे. चांदवड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले खारेगाव संघाला. तेच खारेगावच्या मागच्या सामन्यातील त्याने धडाकेबाज फलंदाजी केली किशोर आणि रोशन. पुन्हा एकदा किशोर पहिला चेंडू टाकला होता यशवंत याने एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेने एक्स्ट्रा गोलच्या दिशेने मारलाय चेंडू आणि ते एकदम मुकालमल करतोय आणि संघाचा श्री गणेशा होतोय. इग्नेस पुन्हा यशवंत आता मात्र फुलपद्ध चेंडू होता बीड झाला आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतो. सूर्यकाचा चेंडू म्हणावा लागेल. फुल चेंडू आणि थेट जाऊन तो यष्ट्यांवर आदळलाय आणि मोठा आद्रा म्हणावा लागेल. किशोर याच्या रूपात सारे रोशन याच्या रूपात कारेगाव संघाला. तोच रोशन याने मागच्या सामन्यात 33 धावांची नाबाद खेळी केली होती. 400 उत्तुंग षटकार मारले होते. त्याच रोशनला तंबूची दिशा दाखवते यशवंत त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर. मोठा आद्रा म्हणावा लागेल तो खारेगाव संघाला. तर रोशन याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज रोशन. रोशन जो आताचा होता आणि आता मात्र जो रोशन येतोय डावखुरा त्याचा फलंदाज. इथे आमच्या समोर कक्षात इथे आगमन होतंय. डॉक्टर वेदांत नितीन म्हात्रे स्पर्धेला भेट दिली. भोनगडे गावचे सुपुत्र डॉक्टर वेदांत नितीन म्हात्रे इथे उपस्थित झाले. त्यांच्या मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यशवंत तयार आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका. बघूया तर झेल होतोय का. क्षेत्ररक्षक येतोय आणि आता बाद होतोय तो रोशन. फुलचा चेंडू होता पण इथं मात्र झेल बाद होतोय तो रोशन. दुसरा आद्रा म्हणावा लागेल तो कारेगाव संघाला. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले आहेत. फक्त 3 चेंडू आणि 1 धाव दिली आहे फक्त इथे यशवंत यांनी. सुरेख अशी गोलंदाजी मागच्या सामन्यात त्यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी इथे चालू होती यशवंत यांची. आणि इथे नवीन फलंदाज येतोय तर प्रितेश. आणि त्या हॅट्रिकची संधी असेल ती यशवंत याला. आतापर्यंत कोणी षटकारांची पण नाही केली आणि चौकारांची पण विकेटची पण हॅट्रिक आतापर्यंत झाली नाही. बघूया पहिली हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील. या षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार यशवंत आणि त्याला सामोरं जाईल नवीन आलेला फलंदाज प्रितेश. पुन्हा एकदा आता मात्र सन्मानला चेंडू ढकलून दिलाय तो स्ट्राइक कव्हरच्या दिशेने. सगळं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते एकदम मुकम्मल करताय. धावसंख्या पोहोचते 2 वर. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती. यशवंतची अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय यशवंत.
या पहिल्या षटकात कोणत्या प्रकारची हात खोलण्याची मुभा देत नाही तो फलंदाजांना. आता मात्र प्रथम स्ट्राईक वर येतोय सलामीला फलंदाज किशोर आणि सामोरं जाईल यशवंतच्या गोलंदाजीला. षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार. आता मात्र पुल केलाय तो लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण होत आहेत आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघ पुढे सरतोय 4 वर. पुन्हा योगेश तयार. आता मात्र काहीशी दिशा भरकटली आहे आणि ते नकारात्मक चेंडूचा इशारा येतो. 1+1 अशा 2 अवांतर धावा मिळतात त्या संघाला आणि संघ पोहोचतोय 6 वर. कशी गोलंदाजी 40+ संघाचे उपाध्यक्ष ते खारेगाव संघाचे खेळू मानसी नरेश पाटील गौरी साहेब यांना मी विनंती आपण समालोचन कक्षात यायचंय. तर शेवटचा आता मात्र सुरेख चेंडू होता आणि तो पुन्हा एकदा बीट होतो तो किशोर आणि निर्धाव जातो चेंडू. सुरेख असं षटक म्हणावं लागेल ते योगेशचं. इथं नकारात्मक चेंडू सोडला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाही तो नरेश यशवंत यांनी. फक्त 6 धावा खर्च केल्यात ते यशवंत याने या षटकाने. 2 गडी बाद केलेत आपल्या गोलंदाजीवर. चला वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन येते सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील पंतांच्या ओरद्यावर. पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू बघूया झेलची संधी आणि ते झेल बाद होतो तो प्रितेश. तिसरा आद्रा म्हणावा लागेल तो खारेगाव संघाला प्रितेशाच्या रूपात आणि ते पहिल्या चेंडूवर आलेल्या यश मिळतं ते प्रमोद पाटील याला. सूर्यकसा इथं क्षेत्ररक्षण बघायला मिळाला आपल्याला मिलिंद यांच्याकडून. आधी त्याने झेल टिपला होता तो. रोशन याचा त्यानंतर प्रितेश सलग 2 झेल टिपले म्हणजे सूर्य कोणत्याही प्रकारची त्यांनी चूक केली नाहीये. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानात प्रितेशाची जागा भरून काढण्यासाठी जनार्दन. चला पंच अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आमच्यावर जोडले उत्कृष्ट असे गुणलेखक सुनील पाटील सर. पुन्हा प्रमोद तयार. त्यामध्ये खोलीमध्ये राखणार चेंडू तर लोअर फील्ड चेंडू होता येतो झेलच्या खाली आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय तो प्रमोद. फलंदाज येत आहेत तसे तंबूच्या दिशेने परत आहेत. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रमोद याची. आधी यशवंत यांनी तशीच प्रकारची गोलंदाजी केली होती. यशवंत सुद्धा हॅट्रिक वर होते त्यांना हॅट्रिक घेता आली नाहीये. तर बघूया प्रमोद हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. तर हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपण बघू शकतो का. बॅट्समन जनार्दन याची जागा भरून काढण्याचे न्यू कॅन्डिडेट मैदानात येतोय. भारत
चला सामन्यात सुरुवात. पुन्हा एकदा प्रमोद तयार ऑन अ हॅट्रिक आणि त्याला सामोरं जाईल भारत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र बीट होतोय तो भारत. बॅट आणि बॉलचा काहीसा कॉम्बिनेशन होत नाही आणि चेंडू थेट जातो यष्टीरक्षकाच्या हातात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रमोद याची. पुन्हा आता मात्र खोलमध्ये टाकला चेंडू, त्याला खणून काढलाय. चेंडू गेला स्ट्रेट ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक येतात मिलिंद. तिथे एकदा होतीये पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि चेंडू नंतर आता एक धाव आली. 4 चेंडू फक्त एक धाव खर्च केला, 2 गडी बाद केलं तर प्रमोद यांनी. बघूया षटकातील 5वा चेंडू घेऊन 5च्या वरती विकेटने मारा करेल. खूपच चेंडू होता, विकेटच्या दिशेने मारला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येते, एक धाव पूर्ण होतीये. चालू आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने मारला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक, तिथे काहीसा फंबल होतोय. बघूया त्याचा फायदा उचलतायत का. आणि आता फायदा उचलल्याने बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडीशी गफलत आणि त्याचा 1 धावांचा फायदा झाला तो खरेगाव संघाला. आणि षटक संपतंय. पहिल्या षटक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आधी 4 गडी बाद 10. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रमोद याची. फक्त 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आपल्या संघासाठी. चला सामना सुरू करायचा आहे. टीम मीटिंग घेऊ नका. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतो धर्मेश. पुन्हा एकदा किशोर तयार. स्लोवर चेंडू होता जवळ. माझा प्रयत्न होता तो बीट होतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. आणि धावसंख्या उपस्थिती 11वर. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती सानपाड्या संघाच्या गोलंदाजाची. कोणत्या प्रकारचा एक मोठा फटका खेळायला नाही. आता मात्र पुन्हा एकदा समोर टाकला चेंडू होता आणि पुन्हा एकदा बीट होत. कॉट बिहाइंडची अपील आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता तर भारत यष्टी सोडून जातोय भारत आणि बाद होतोय. ते 6वा आद्रा म्हणावा लागेल तो भारताच्या रूपात खारेगाव संघाला. सुरेख असा फटका मारला जो मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट चेंडू जातोय. तिथे एकदा पूर्ण करतायत फलंदाज. भूषण एक धाव काढली आल्या आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो. सलामी आलेला फलंदाज किशोर. 4 धावांवर खेळतोय किशोर.
मध्ये मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला किशोर याच्या बॅटमधून. आता मात्र जोरदार मला प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आता मात्र इथे मिसफीड होतीये. बॅकअप असताना बॅकअप करायला नाही भेटलं, कॉम्बिनेशन नव्हतं आणि त्याचाच मोबदला मिळतो खारेगाव संघाला. चौकाराने संघ पुढे पोहोचतोय 16 अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा धर्मेश तयार, त्याला सामोरं जाईल किशोर. पुन्हा स्लोअरचा चेंडू होता, वेट केलं, वॉच केला आणि हिट केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय, पण तिथे एकच धाव मिळते आणि एकच धाव समाधान संघ पोचतो 1-ने. पुन्हा एकदा आता मात्र अकुटपचा चेंडू होता आणि पुरेपूर तो समाचार घेताना दिसत आहे का बघूया. आणि बट 1 आणि ते मग झाले 1 बाउन्स, चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटका म्हणावा लागेल तो किशोर याचा. शॉर्ट चेंडू टाकला, फेकून दिलं. 1 बाउन्स, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोळावला आणि या चेंडूवर मिळाला 4 धावा. आणि धावसंख्येपासून 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 21. किशोर वैयक्तिक असं 10 धावसंख्येवर खेळतोय. चला पंच घाई करायची आहे. या डावातील शेवटचं षटक घेऊन येतो तो महेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं आणि स्ट्राईक वर असेल तो किशोर. आता मात्र जोरदार मारला फटका, बघूया चेंडू जातोय थेट यक्षरक्षकाच्या हातात. धर्मेश झेल पकडतोय, कोणती ते चूक करत नाही धर्मेश आणि आता मात्र बाद होतोय तो किशोर. हा किशोर इथं माजिद बलोच 0-1 पहिलेच झाला नाही. इग्नेस पुन्हा एकदा महेश तयार, नवीन फलंदाज येतोय किशोराच्या जागा भरून काढण्यासाठी. नितेश पुन्हा एकदा महेश तयार. तर मग सुरेख असा चेंडू मारावा लागेल. कोल्हापूरचा चेंडू त्यांना बाईकच्या स्वरूपात एकदा मिळते ती संघाला. यष्टीरक्षकाला चकून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1-ने संघ पुढे सरतोय 22 वर. पुन्हा एकदा महेश तयार, गुडलँड स्पॉटवर आपला चेंडू होता मात्र काहीशी दिशा भरकटली आणि पंचांनी नकारात्मक चेंडूचा इशारा दिला.
आव्हान तर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. पुन्हा एकदा महेश तयार. आता मला पुन्हा त्याच पद्धत चेंडू होत असल्यावर पद्धत चेंडू होता. इथं बीट होता आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला नितेश समोर. आता फुल पद्धत चेंडू होता आणि एक प्रयत्न केला बट चेंडू गेला आहे तो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेषा पार षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती 30 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा महेश पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू जोरदार चेंडू मारला बट चेंडू हवेत. मग क्षेत्ररक्षक येतात. बघूया झेल दिसते का. जजमेंट नाही झालं. खूप वरती चेंडू गेला होता आणि ते जीवन म्हणावं लागेल. ते नितेश आला आणि संघ पोचतोय 32 वर. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा महेश तयार. पण ओरदोगीने गुडलँड स्पॉटवर टाकला. त्याला टोळावलाय चेंडू. काव करणार बघता बघता काव करण्याच्या डोक्यावरनं चेंडू जातो सीमारेषा पार षटकारासाठी. 2 षटकार मारले ते नितेशाने आणि धावसंख्या बसते 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते सांडपाडा संघासमोर. तो 17 धावा इथे खर्च केल्यात ते महेशाने या षटकामध्ये. कोण करताय डॉक्टरलाच करू दे ना, नाही तर कंपाऊंडरला करू दे. हा बबन कंपाऊंडर, बबन ड्रायव्हर. इथे आमच्या समालोचन कक्षात आमच्या गावचे सुपुत्र डॉक्टर वेदांत नितीन म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने ते सत्कार करण्यात येत आहे. लाईव्ह कॅमेरा इथे मारायचा आहे. विकास कोण आहे? विकास टोल आहे ना. इथे सत्कार करण्यात येतोय. इथे डॉक्टर वेदांत नितीन म्हात्रे उनकडे सुपुत्र त्यांचा इथे आमचे परिवहन सभेचे हनुमंत दलवी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतोय. तसेच त्यांचे वडील प्लस संघाचे खेळाडू नितीन म्हात्रे उपस्थित आहेत. तसेच इथे जुगाव 40+ संघाचे खेळून दिगंबर मोकर इथे उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतोय. दिगंबर मोकल यांचा इथे चित्त सन्मान करण्यात येत आहे. आमच्या मंडळाच्या वतीने आपण स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि यासोबत उपस्थित मिहीर पालकर यांचाही आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतोय. चला खारेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मैदानात. पंच बॉल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे.
चला साबळे संघाचा फलंदाज उतरायचं मैदानात. खारेगाव संघाने क्षेत्ररक्षण सजवलंय. 24 चेंडूमध्ये 39 धावांचं इथे आव्हान असेल सानपाडा संघासमोर. सलामीची जोडी मैदानात महेश आणि मिलिंद. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज तर राजेश. काय झालं आउट. पहिल्याच चेंडूवर इथे बाद होतोय तो. स्टंपिंग काय स्टंपिंग झाला. महेश बाद होतोय कॉट बिहाइंड स्टंपिंगच्या स्वरूपात. सूर्यवंशी गोलंदाजी मानावी राजेशाची. पहिल्याच चेंडूवर इथे बाद करण्यात यशस्वी होतोय तो महेशाला. आणि नवीन फलंदाज येतो तिथं आहेत बघ ना निकेश. महेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो निकेश. एकाचा फटका पॉइंट स्टकावरच्या दिशेने मारला तिथे एक धाव मुकंमल करतात. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया. हा ना करता 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. बॅकफुटला गेले होते आणि इथे बीट होत आहे आणि नकारात्मक चेंडूचा इशारा येतो तो पंचांकडून. पंच निर्णय कळवायचा. डेड बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि पॉइंटला मारण्याच्या प्रयत्नात मिस होत आहेत आणि थेट चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. सुरेख मला फटका विडविकाच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण होतीये. तो फेकी असतं. एकाच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र च्या दिशेने मारलाय चेंडू जातो घोषित क्षेत्रात.
संघ 1ने पुढे सरतोय 5 वर. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. षटक संपते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर चांदवड संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 5. चला खारेगाव संघ घाई करायची आहे. आणि इथे नवीन गोलंदाज येतो वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं षटक घेऊन जनार्दन. सुरेख असा चेंडू निकेशाचा. निकेशासाठी टाकलेला जनार्दनच्याकडून पुण्याचा दुसरा चेंडू घेऊन तयार जनार्दन. आता मात्र सुरेख टोळवला चेंडू. बघूया इथे येतोय का. आणि इथे खूप प्रयत्न होता. वेगाने धावत आलेले. पुन्हा एफर्ट म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची. पण चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार जातोय. सुंदर असं अशी शरीरयष्टी घेऊन इथनं वेगाने धावणं खूप मोठी बाब आहे. सुंदर प्रयत्न होता मात्र चेंडू निघून गेलाय. 1 बाउंड सीमारा 4 धावांसाठी. या 4ने संघ पुढे सरतोय 9 वर. पुन्हा निकेशसाठी तयार. आता मात्र पंच दिशेने मारला चेंडू. बघूया ते मात्र चित बाद होतोय. फलंदाज निकेश. खारेगाव संघ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. तो उशीर झालाय. चला फलंदाज लवकर यायचं आपण. कोणा निकेशाची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानात प्रमोद. किती पुन्हा एकदा तर आता आलेला प्रमोद यांनी सुंदरसा फटका मारला आणि सर्व चेंडू फेकून देत आहे. विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. सुंदर फटका मागायत प्रमोदाने. अशीच फटकेबाजी केली त्याने धावसंख्या बसते ती 15 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
आणि ते धावचीची संधी होते आणि ते धावचीच्या स्वरूपात बाद होतंय. दोघांमध्ये कॉम्बिनेशन नाही जोडलं आणि त्याचा तिथे फायदा मिळाला खारीगाव संघाला आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतो तो मिलिंद. मिस कॉम्बिनेशन झालं दोन्ही फलंदाजांमध्ये. मिसकम्युनिकेशनचा इथं पुरेपूर फायदा मिळाला. चला घाई करायची आहे. नवीन फलंदाज मैदानात येतो धर्मेश. बॉल शेवटचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 3 गडी बाद 15. चला षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जनार्दन तयार आणि त्याला सामोरं जाईल प्रमोद पाटील. पुन्हा जनार्दन आता मात्र जोरदार मारला. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय बघूया आणि चेंडू जातोय षटकारासाठी सीमारेषा भर. सलग 2 षटकार मारले ते प्रमोद यांनी या षटकामध्ये. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रमोद याची. मागच्या षटकात राजेश यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या आणि जनार्दनांच्या या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या जनार्दनांनी या षटकामध्ये. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल प्रमोद याची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 गडी बाद 21. बारा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता होती जिंकण्यासाठी सानपाडा संघाला. सारसोला संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षात यायचं. या होणारा पुढील सामना या संघातून जो संघ विजय होईल त्यांच्याशी आपली लढत असेल. चला सानपाडा संघाचा सारसोला संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षात यायचंय. आणि ते नकारात्मक चेंडूचा इशारा होतो. वाईट +1 अशा 2 धावा मिळतात त्या संघाला. संघ पोहोचतो 23 वर. पुन्हा एकदा खोलपद्धत चेंडू होता धर्मेश साठी. नितेश याचा ब्लॉकल पद्धत चेंडू. ते कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती नितेश याची. तो बीट करून धर्मेश सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी जखडून ठेवलंय. आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नितेश तयार. त्याला समोर जाईल धर्मेश. काहीतरी सफल होताना दिसतोय. बट बीट होतोय पुन्हा एकदा धर्मेश आणि घोषित क्षेत्रात जातो चेंडू. 1 ने संघ पुढे सरतोय 24 वर.
9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा पंचांनी आणि ते निर्धाव जातो चेंडू सफल झाले त्याच्या चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला आणि निर्धाव चेंडू जातोय. लय वाईट बघते ना मा. पुन्हा एकदा तयार. आता मला पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षण येतोय बघूया आणि सूर्य कसा झेल टिपतोय तो. राजा ना कोणी कॅच घेतली कॅच प्रितेश. सुंदर असा झेल टिपतोय तो प्रितेश. आणि या सामन्यात कोणत्या प्रकारची मोठी कामगिरी करता आली ती धर्मेशाला. मागच्या सामन्यात त्याने घणाघाती फलंदाजी केली होती. तोच धर्मेश इथे स्वस्तात परततोय. एकही धाव न काढता इथे बाद होतोय. 4 चेंडू निर्धाव गेले. आता जिंकणारे 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आणि नवीन फलंदाज येतोय धर्मेशची जागा भरून काढण्यासाठी अमोल. चला चला मीटिंग घ्यायची नाही, लवकर यायचंय. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी सानपाडा संघाला. पुन्हा एकदा देश तयार. आता मात्र जोरदार मला चेंडू सगळ्याच्या दिशेने आणि ते काहीशी गफलत होतीये. जज करता आले आणि शेवटच्या चेंडूवर डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारतोय तो अमोल. आल्या आल्या षटकार मारतोय. कुठेतरी पुन्हा एकदा सामन्याला वळण येतंय आणि रन दिल त्यांनी. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जिंकण्यास सानपाडा संघाला. या षटकार या चेंडूवर षटकार येणं महत्वाचं होतं. आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय सामन्यामध्ये सानपाडा संघ. नाही तर मग 6 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा अंतिम निर्वाणीचं षटक घेऊन येतोय तो प्रितेश. चला सारसोडे संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षात येऊन थांबायचंय. चला सारसोडे संघाचा कर्णधार 6 चेंडू 9 धावा. आणि पहिला चेंडू इथे नकारात्मक टाकतोय तो प्रितेश. काहीच दबावामध्ये दिसतोय का गोलंदाजी करताना प्रितेश. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि सूर्य कसा फटका म्हणावा लागेल. आणि त्याच बघा दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे होतंय. गोकुल याच्या माध्यमातून सूर्य कसा झेल टिपतोय. रनिंग कॅच म्हणावी लागेल ती गोकुल याची. मगाच त्याने सुरेख प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे मात्र त्याला यश मिळालं. आणि ते मोठा हादरा म्हणावा लागेल प्रमोद पाटील याच्या रूपात सानपाडा संघाला. कुठे षटकार जात होतं पारडं झुकलं असतं ते सानपाडा संघासमोर. पण सूर्य कसं क्षेत्ररक्षण एक भिंतीसारखा इथे धावून आला तो गोकुल. आणि इथे बाद होतो तो प्रमोद पाटील. चला सानपाडा संघाचा फलंदाज पाठवायचा आहे. आणि सारसोडे संघाचा कर्णधार
न्यू कॅन्डिडेट मैदानात प्रमोद पाटील याची जागा भरून काढण्यासाठी अमोल वास्कर. डॉट झाला 4-8. 4 चेंडू 8 धावा 8 धावा 4 चेंडू. बघूया कोण जिंकेल हा सामना. पुन्हा एकदा प्रितेश तयार. आता पुन्हा एकदा मारला चेंडू विकेटच्या दिशेने. इथे मात्र वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. कोणत्याही प्रकारचा इथे चान्स मिळाला नाही क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यासाठी. टप्पा पडण्यात चेंडू मुसळी घेऊन जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. संघ पोहोचतोय 35 वर. 4 धावा आणि 3 चेंडू 4 धावा. कुठेतरी या चौकाराने सामन्याला कलाटणी दिली. या सरसोले सरसरी संघाचा कर्णधार. आपण समालोचन कक्षात यायचंय. 3 चेंडू 4 धावा 4 धावा 3 चेंडू. बघूया प्रितेश तयार पुन्हा एकदा. अमोल साठी आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि ते एक धाव पूर्ण केली आहे. बघूया दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत का. आणि ते अमोल याने अमोल वास्कर याने चेंडू मारला आणि मग तो एकच धाव समाधान मानतोय. आता मग तो स्ट्राईकला येतोय 2-3. अमोल दळवी. दोन्ही अमोल मैदानात दिसत. अमोल वास्कर अमोल दळवी. पुन्हा प्रितेश तयार अमोल दळवीसाठी. आता मग समोर टाकला चेंडू पुन्हा एकदा केलाय तो आणि पुन्हा एकदा एक धाव उलटी आहे. विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू. 2 धावा. तर 1 चेंडू आणि 2 धावा आणि कंपल्सरी चेसिंग असेल ही दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जिंकण्यासाठी सानपाडा संघाला 2 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू 2 धावा. काल सामना झाला कोपरी संताने 1 चेंडू 2 धावा मिळाल्या होत्या. संघाच्या जर बाद केलं होतं ते गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार प्रितेश टू अमोल. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. बघूया चेंडू हातामध्ये आहे. ते धावचीची संधी होते आणि इथे तो बाद होतोय आणि शेवटच्या चेंडूवर सामना जिंकतोय तो खारेगाव 40+ संघ. सामन्याच्या जवळ आले होते आणि इथे सामना हातातून निसटलाय. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. खारेगाव संघाचा कर्णधार कृपया आपण इथं लगेच नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. सासोले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. खारेगाव संघाचा